हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो. तुम्हा सर्वांना तुमच्या लाडक्या भावाकडनं या रक्षाबंधनानिमित्त अत्यंत महत्त्वाची खुशखबर देण्यात आली आहे. बरोबर? मग ही खुशखबर काय आहे? तर ज्या महिलांना जूनचा भत्ता मिळालेला आहे म्हणजेच ₹1500 मिळालेले आहेत. या बहिणींना, या भगिनींना जुलै प्लस ऑगस्ट या 2 महिन्याचा भत्ता एकत्र मिळणार आहे. म्हणजेच किती हजार? 3000 टोटल किती झाले? 4,500. त्या महिलांना जून महिन्याचा भत्ता मिळालेला नाहीत, या महिलांना, या बहिणींना किती मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे? तर ₹4,500 जून, जुलै, ऑगस्ट. बरोबर? मग हे कसं मिळणार आहे? त्याची जी खुशखबर आहे मी तुम्हाला लगेच दाखवतो. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजे काय निधी निधी आहे तो वितरित करणार आहे. मग बघा ही कधीची न्यूज आहे महाराष्ट्र सरकारची महिला व बाल विकास विभाग ही आजची न्यूज आहे आजची 30 जुलै 2025. म्हणजे काय की या दिवशी आज न्यूज देण्यात आली आहे की 2,390 कोटी इतकी रक्कम एस-बी-आय कडे देण्यात आलेली आहे. काय? स्टेट बँक ऑफ इंडियाकडे देण्यात आली आहे. ही निधी तुमच्या अकाउंटमध्ये पाठवली जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणी आहे, या रक्षाबंधनानिमित्त सर्वांना ही अमाउंट पाठवली जाणार आहे. ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही, त्यांचं काही कारणास्तव जे अकाउंट आहे हे फ्रीज झालं होतं, बरोबर? तर ते फ्रीज जेव्हा अनफ्रीज केल्या जाईल, तर त्या महिलांना ₹4,500 निधी मिळेल. कधीचा? जून, जुलै, ऑगस्ट. बरोबर? कारण जून चा निधी मिळालेला असेल, तर तुम्हाला कंबाईनरित्या जुलै प्लस ऑगस्टचा निधी मिळेल आणि ज्या महिलांना जूनचा निधी मिळालेला नाही, त्यांना 3 महिन्याचा जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचा निधी दिला जाईल. मग ही न्यूज कशी आहे, की ज्या महिलांना जूनमध्ये मिळालेल्या नाहीयेत, त्या महिला कोण? हे सुद्धा तुम्हाला इथे समजून सांगतो. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे दरमहा ₹1,500 मानधन तात्पुरते रोखण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे ज्या महिलांना जूनमध्ये मिळालेले नाही, त्यांची मानधन काय तात्पुरते थांबवण्यात आले. पर्मनंटसाठी नाही, टेम्पररी पेडसाठी. शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कोणती कारवाई करायची आणि लाटलेले मानधन वसूल करायचे किंवा नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व अजित पवार यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असं कोणी म्हटलंय? आदिती तटकरे या ज्या महिला महिला व बाल कल्याण मंत्री आहे, यांनी हे डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे. म्हणजेच काय? तुम्ही लक्षात घ्या, की ज्या महिलांना मानधन जूनचं मिळालेलं आहे, बरोबर? त्या महिलांना जुलै प्लस ऑगस्ट या 2 महिन्याचं मानधन काय मिळणार आहे? एकत्र मिळणार आहे. म्हणजेच टोटल किती होईल आता? ₹4,500 मला रक्षाबंधनानिमित्त मिळतील. आणि ज्या महिलांना जूनचं मानधन मिळालेलं नाही, त्या महिलांना जून, जुलै, ऑगस्ट असं तिन्ही महिन्याचं आता येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये सगळं मानधन तुम्हाला तुमच्या कुठे येणार आहे माहिती आहे का? अकाउंटला. आय होप ही जी डेट आहे, ही 9 तारीख ठरवण्यात आली आहे. कारण 9/8/2025 कारण या दिवशी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनानिमित्त या लाडक्या भावांना तुम्हाला खुश करायचं आहे. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. हे प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा, आहे की नाही? आणि जर तुम्हाला हे छान वाटलं असेल, अशी माहिती तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही नक्की लेक्चरला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता मी इथे थांबतो आणि तुम्हाला असे काही डाउट्स आले असतील, कोणत्या महिलांना जूनमध्ये मिळालाय किंवा कोणत्या महिलांना जूनमध्ये मिळालेलं नाही, यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहेत ते सुद्धा टाका. म्हणजे आपल्याला काही तुमचे अकाउंट फ्रीज झाले असतील, तर चर्चा करून ते अनफ्रीज सुद्धा करून घेता येतील. तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकावं, अशी माझी अंतःकरणातून इच्छा. चला तर मग बाय-बाय.